हॅलो फ्रेंड्स, मी भारती आजच्या कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या रेसिपीसाठी मी इथे 1 कप रवा घेतला आहे। जाड बारीक रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात आणि मेजरमेंट करता 1 कप किंवा वाटी सेट करून घ्या। त्या वाटीने आपण रवा घेतला होता, त्याच वाटीने अर्धी वाटी मोजून आपण दही घेतलं आहे। फ्रेश दही वापरा, खूप आंबट दही असेल तर पदार्थ आंबट होतो, म्हणून शक्यतो फ्रेश दह्याचा वापर करा। आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि 1 कप पाणी घालून त्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनटं रवा फुलण्यासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे। आता एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये 1 कप आपण मटर घेतले। सध्या ताजे मटर मिळत आहे तर तेच वापरा। स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे। चवीनुसार हिरवी मिरची, मी 1 मोठी मिरची घेतली आहे, तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। तसंच धुतलेली कढीपत्त्याची 8 ते 10 पानं व 1 इंच आल्याचा तुकडा, हे सगळं आपल्याला घालून मिक्सरमध्ये त्याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि हे वाटण पण आपण 1-2 मिनटं साईडला ठेवून देऊया। आता गॅसवरती स्टीमर गरम करायला ठेवलं आहे। स्टीमरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्या। पाणी गरम होत असतानाच त्याच्यामध्ये आपण ज्या प्लेटमध्ये हा नाश्ता बनवणार आहोत त्या प्लेटला आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ चिटकणार नाही। आणि पाण्याबरोबर त्यालाही अधिक गरम करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा। ही प्रोसेस फॉलो केल्याने आपला जो पदार्थ आहे तो कधीच बिघडत नाही व एकसारखं एकसमान शिजला जातो, म्हणून ही प्रोसेस नक्की करा। आता आपला जो रवा आहे तो पण छान असं वरती फुलून आलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण जे मटरचं जे वाटण करून घेतलेले ते हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला ही रेसिपी माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कमेंट करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या मिश्रणामध्ये 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। आपण दही वापरलं आहे म्हणून पिठी साखर घालून त्याचं आपल्याला टेस्ट बॅलन्स करायचं आहे। आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घालून याला छान मिक्स करून घ्या। आता हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे, त्याला थोडंसं आपल्याला सेमी लिक्विड करायचं आहे, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही। म्हणून आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार वाटले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन साधारणतः 3 ते 4 चमचे पाणी घालून आपल्याला याला छान असं थोडंसं पातळ आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे थोडं जसं पातळ तुम्ही मिश्रण कराल त्याने आपण जो पदार्थ करू तो खूप मऊ होईल, म्हणजे तुमच्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, वयोवृद्ध लोक असतील तर त्यांना पण तो पदार्थ छान खाता येईल। इथे आपण इन्स्टंट पदार्थ बनवतो आहे, म्हणून आपल्याला इथे 1 सॅशे इनोचं घालून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला 3 ते 4 तास मुरत ठेवलं तरी चालेल, मग तुम्हाला कुठल्याच प्रकारचं इनो किंवा सोडा घालण्याची आवश्यकता नाही। इनो घातल्यानंतर त्याला एकदम फास्टली प्रोसेस करायची, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता अजिबात वेळ न घालवता आपलं जे स्टीमर गरम करायला ठेवलं होतं ते स्टीमरमधले तुम्ही बघा, स्टीमर पाण्याबरोबर प्लेट्स पण गरम झालेले आहेत, त्या खाली उतरून घ्या व आता त्याच्यामध्ये हळूहळू हे मिश्रण मी 2 प्लेट्समध्ये घालून घेते आहे। हा पदार्थ तुम्ही कढईमध्ये पण एका पसरट प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये पण स्टीम करून घेऊ शकतात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इडली मोल्डमध्ये काय तुम्हाला याच्या इडल्या तयार होऊन मिळतील। तर याला छान मी आता दोन्ही प्लेटमध्ये लावून घेतलं आहे, याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 12 ते 15 मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। कमीत कमी 12 मिनटाच्या आधी तरी तुम्हाला याला उडून नाही बघायचं आहे। तुम्ही त्याला उघडलं त्याची कुकिंग प्रोसेस कमी होते व पदार्थ छान जाळीदार व हलका नाही होणार, म्हणून 12 मिनटं त्याला हात लावायचाच नाही आहे। 12 ते 15 मिनटानंतर झाकण काढून तुम्ही चेक करू शकतात, सुरीने चेक करा किंवा टूथपिकने चेक करा आपला पदार्थ शिजला आहे का नाही शिजला आहे। साधारणतः 15 मिनटानंतर चेक केलं तर आपला पदार्थ छान शिजला आहे। त्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, कमीत कमी 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्या। पूर्ण थंड झाल्यावरती त्याला कट करून घ्या, तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारात त्याला स्क्वेअर म्हणा डायमंड शेपमध्ये कट करून घ्या। आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तडका करायचा आहे। तडका करण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, मोहरी तडतडल्यावर जिरं टाकलं आहे आणि तीळ घालून आपल्याला ही गरम गरम तडका आपल्या तयार मटारच्या ढोकळ्यावरती
पसरवून घ्यायचा आहे. ही प्रोसेस केल्याने जो आपला मटारचा ढोकळा झालेला आहे तो आणखी हलका होतो व जास्ती काळ पण तो हलका व छान असा मऊ राहतो. मला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.